आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि नवं वर्ष म्हटलं की नवे संकल्प, नवा निर्धार असतो आणि असाच एक निर्धार केला आमदार अमोल मिटकरी यांनी. आणि तो निर्धार काय नेमका, आपण त्यांच्या घरी आहो आणि त्यांच्या घरी आलो की आपल्याला अंगणात ही रांगोळी दिसते आणि या रांगोळीमध्ये काय साकारलं बघा. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असलं पाहिजे याच्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी अमोल मिटकर यांनी अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून ती जी शक्यता आहे ती अपेक्षा व्यक्त केली होती. आणि वेलकम 2024 लवकरच हे सर्व हे करताना त्यांनी अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी ती रांगोळी साकारलेली आहे. आपल्या नेत्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याचा जो वारंवार जी अपेक्षा आहे ती आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली. नेमका नवीन वर्षाची रांगोळी काढताना त्यांनी या हटके पद्धतीनं ज्या शुभेच्छा अजितदादांना नवीन वर्षाच्या दिल्या आहे, नेमकं काय त्याच्या मागची भूमिका त्यांची आहे, स्वतः आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. तुमचे कान बरेच आसुसलेले दिसतात की मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हे ऐकण्यासाठी. पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं शूरवीरांना अभिवादन. आणि प्रत्येक माणूस नवीन संकल्प आज करत असतो. जीवनात काही बदल घडवण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. माझी ओळख महाराष्ट्रात राजकीय जन्म माझा जर झाला असेल तर तो अजितदादांमुळं. म्हणून माझा नेता या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी नाही, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य प्रत्येकाची भावना आहे. म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा महायुतीकडे दादांनी विधानसभेच्या मागाव्यात आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणण्याचा आमचा संकल्प आहे. म्हणून माझे कान, माझं हृदय, माझं मस्तिष्क सगळं आसुसलेलं आहे. नवा संकल्प, नवा निर्धार आणि नवीन वेळ साधत हे शब्द लवकर माझ्या कानावर पडो. म्हणून लवकरच 2024 आणि मला विश्वास आहे, जो आत्मविश्वास मी प्रकट करतो माझ्या बोलण्यातून तो नक्कीच पूर्ण करण्यासाठी एक आहे, त्याला खूप मेहनत घ्यावी लागेल का, तर ती घेण्याची आमची तयारी आहे. जसं आज सकाळी कोरेगाव भीमाला दादांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुमचा नवीन संकल्प नवीन वर्षाचा काय. त्यांनी सांगितलं का देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व्हावेत असा त्यांचा संकल्प जसा आहे तो पूर्ण होईल, तसा माझा संकल्प आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं. हे माझी इच्छा नाही, माझ्या सहकाऱ्यांसह सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे आणि माझ्या छोट्या छोट्या लेकरांची पण इच्छा आहे. 24 लागलं, तुम्ही 24ची जे आहे ती शुभेच्छा दिल्या. 24ला दादा मुख्यमंत्री आहेत. 24 लागलं, जानेवारी महिना सुरू झाला. दादांनी नेमकं जानेवारीत मुख्यमंत्री व्हावं की ऑक्टोबरमध्ये व्हावं? विधानसभेच्या निवडणुकीनंतर व्हावं हे मी अगोदरच सांगितलं होतं. आता सध्या काही आमची इच्छा नाही त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. इच्छा आहे विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा महायुतीच्या मागाव्या आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागाव्या. आणि आम्हाला विश्वास आहे की अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता महाराष्ट्रात निकाल देणार. कितीही संघर्ष यात्रा, कितीही आक्रोश मोर्चे काढून पळपळ पळाले तरी त्याचा काही फरक महाराष्ट्राच्या जनतेवर पडणार नाही. शेवटी अजितदादांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अलीकडच्या महायुतीत झाल्यानंतर जे धडाकेबाज निर्णय घेतले, एक तर ऐतिहासिक निर्णय काल घेतला की मुलाच्या नावापुढं आईचं नाव अगोदर आणि वडिलांचं नाव नंतर असलं पाहिजे, असे जे धडाकेबाज निर्णय घेतले त्यामुळे महाराष्ट्र दादांना कौल देणार. मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारला, जानेवारी यासाठी म्हणतो की 10 जानेवारीपर्यंत आमदार पात्रतेचा निर्णय जो आता शिवसेनेचा तो होणार आहे. त्यात काही वेगळा निर्णय लागला तर महाराष्ट्रात परत राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि परत अशा परिस्थितीत अजितदादांकडे महाराष्ट्राची सूत्र आली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे बघा, काल, आज आणि उद्या प्रत्येक वेळी त्यांचं नेतृत्व प्रत्येकाने निर्विवाद मान्य केलेलं आहे. 10 जानेवारीच्या डिस्क्वालिफिकेशनबद्दल आपण म्हणता तर अजून त्याला वेळ आहे. निवडणूक आयोग पुढची तारीख देते की आणखी त्याच दिवशी निकाल लागतो आणि त्यानंतर जर राजकीय घडामोडी घडत असतील तर आपण त्याची वाट बघू. पण आमचा संकल्प 2024मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतरच सन्मानानं अजितदादा त्या गादीवर बसावेत, त्या खुर्चीवर बसावेत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं होतं की मी महाराष्ट्रातच राहणार आहे, मी दिल्लीला जाणार नाही. मग 24मध्ये जर दादा मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं काय होणार? नाही बघा, महायुतीत तिन्ही पक्ष लढतील, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. यामध्ये 288 पैकी किती जागा आमच्याकडे येतात, किती जागा भाजपकडे जातात हे ठरणं अजून बाकी आहे. यात ज्याचा जास्त मॅजिक फिगर तो मुख्यमंत्री. आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वात जेवढ्या जागा मागितल्या जातील त्यातला 80% निकाल आमच्याकडं, 80-90% निकाल आमच्याकडून येणार. त्याच्यामुळे
प्रयत्न करावा लागणार आहे. केंद्रात कोण जातं, राज्यात कोण थांबतं, ये तो आने वाला समय बताएगा. लेकिन तुर्तास तरी एवढं सांगतो की आमचे आमदार निवडून आणून आम्हाला अजितदादा मुख्यमंत्री व्हायचं असं वाटतं. याचा एक अर्थ आणखी असा आहे की तुमचे आमदार जास्तीत जास्त निवडून आले तर तुमच्या मित्रपक्षांच्या कमी व्हावे लागतील. नाही, महायुतीमध्ये 288 भागेला 3, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझ्या आता त्यांचाही प्रयत्न जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा आहे, माझाही प्रयत्न म्हणजे आमच्या पक्षाचाही प्रयत्न जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा आहे. पण ते बोलून होत नाही. उमेशजी त्याच्याकडं त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. असं हवेत बाण मारून चालत नाही. दादाचं कार्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. गावागावात बूथ कमिट्यांपासून सगळ्या तयाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं पाहिजे. त्या दृष्टीनं प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई असतील, हे सगळेजण कामाला लागलेले आहेत. म्हणून आम्ही एकट्याच्या भरोशावर बोलत नाही, आम्ही कार्यकर्त्यांच्या भरोशावर बोलतो. 2024ची निवडणूक जी आहे ती एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढवली जाणार असं भाजपचे लोक आणि शिंदे गटाचे लोक जे आहेत शिवसेनेच्या ते निक्षून सांगतायत. पण नेमकं नेतृत्व कोणाकडे असणार आहे? आम्ही पण निक्षून सांगतो, 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातच झाल्या पाहिजे, याच्यात दुमत असण्याचं कारण नाही. पण विधानसभेच्या वेळी जास्तीत जास्त जागा ज्याच्या निवडून येतील त्याची ताकद मुख्यमंत्री पदासाठी जास्त असेल आणि ते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जसं तुमचा संकल्प आहे अजितदादांना मुख्यमंत्री करणार 2024मध्ये, काही स्वप्न पाहिलं का अमोल मिटकरी तिथं कुठे असले पाहिजे त्या मंत्रिमंडळात? अमोल मिटकरी मंत्रिमंडळात अजिबात नसावा हे सुद्धा माझी इच्छा आहे आणि मी कधी स्वप्न पाहत नाही, मी प्रॅक्टिकल बोलतो. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला आमदारकी दिली हेच माझ्याकरता भरपूर आहे. हे आमदारकी दिल्यानंतरच आमच्यातला दुसरा गट अस्वस्थ झालेला असतो, रात्रंदिवस मला ट्रोलिंग करतो. त्याच्यामुळे जे आहे त्यात समाधान मानायचं. चित्ती असू द्यावे समाधान, पहिल्यापेक्षा चांगलं आहे ना. पहिलं आम्ही लोकांकडं शेण काढून आमचा उदरनिर्वाह करायचो. आज अजितदादांमुळं निदान आम्हाला सन्मानानं जगायला भेटतं. म्हणजे तू इतकं दिलं आम्हा, जे एक गाणं आहे बाबासाहेबांवर, तशा अनुषंगानं मला म्हणावं वाटतं, तू इतकं दिलं आम्हा ते कधी सरावं, तुझं देव म्हणावं की अजितदादा म्हणावं, अशी माझी भावना आहे. त्यामुळे दादा मुख्यमंत्री झाले, याच्यापेक्षा आमच्यासाठी दुसरा कुठलाही आनंदाचा क्षण नसेल. माझ्या जीवनातला तो सर्वात आनंदाचा क्षण असेल आणि म्हणून आम्ही तिथे असू नसू आणि आम्ही नसलो तरी चालतं, पण तरी अजितदादाचा एक निष्ठावंत सैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मरेपर्यंत आमचं कुटुंब त्यांच्यासोबत राहील, कारण आमचं कुटुंबच त्यांच्यावर जगतंय. आज इकडले अमोल बोलायचे, तिकडले अमोल शांत होते आतापर्यंत, आता तिकडले अमोल बोलायला लागले. नेमकं अलीकडे अमोल कोल्हेंच्या संदर्भात ज्या तुमचं आणि त्यांचं एक वाकयुद्ध रंगलं होतं, काय नेमकं तुमचं काय त्यांना सांगणं, काय नवीन वर्षाच्या काय शुभेच्छा कशा द्याल तुम्ही? नाही, शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांना निवडून आणण्यामध्ये खूप मोठा वाटा अजितदादांचा आहे. अजितदादांनीच त्यांना पक्षप्रवेश मुंडे साहेबांकडून करून घेतला. नंतर त्यांना तिथे तिकीट दिलं, त्यांना तिथे सर्व पाठबळ दिलं आणि वळसे पाटील साहेबांनी पण त्यामध्ये खूप मोठी भूमिका निभावली. सुनील शेळके असतील, आमदार अतुल बेनके असतील, या सगळ्यांचे त्यामध्ये रोल होते आणि 4 वर्ष ते त्यांनी चित्रपटात रमावं हे दादांची इच्छा होती. आणि अलीकडं तर ते तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी दादांचा शपथविधी झाला त्या दिवशी खासदार कोल्हेसाहेब माझ्या बाजूलाच बसलेले होते, त्यावेळेस तिथे होते. त्यांचं शपथपत्र दादांसोबत आहे आणि इतकं सगळ्या गोष्टी असताना आता ते ज्या पद्धतीनं दादांवर टीका करतायत की तुम्ही शर्कशीतले वाघ झाले, तर मी पण त्यांना विनंती करतो की तुम्ही एक मोठे नेते आहात, तुम्ही एक मोठे अभिनेते पण आहात, तुम्ही एक खासदार आहात. तर अजितदादांनीच आपल्याला मोठं केलं. ते असतील, मी असेल किंवा रुपालीताई चाकणकर, आम्ही तिघं शिवस्वराज्य यात्रेमध्ये फिरलो. रुपालीताई तिथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, मी विधान परिषदेवर आलो आणि कोल्हेसाहेब खासदार झाले. एवढंच सगळं दिल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं त्यांनी बोलावं, तर मला एक प्रश्न निर्माण होतो की असं ते का वागतायत. त्याच्यामुळे त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आहेतच, पण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी पकड त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर आज अजितदादा नाहीत म्हणून तुम्हाला मी जबाबदारीनं सांगतो, शिरूर असो का बारामती, अजितदादा जर सोबत नसतील तर दोन्ही लोकसभा मतदारसंघाचं भविष्य हे अंधारात असेल. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदापासून सुरुवात केली होती, परत तोच प्रश्न विचारतो. उद्धव ठाकरे तुमच्या कानात काहीतरी बोलल्यानंतर नागपूरला तुमच्या बोलण्याला आणखी धार आलेली आहे, कानात काय सांगितलं नंतर? असं असतं, कानात सांगितलेल्या गोष्टी बाहेर प्रकट करत नसतात, अशी इसाप नीती सांगते. त्यामुळे मला जे कानात सांगितलं ते माझ्या कानातच आहे आणि जेव्हा कधी वेळ येईल त्यावेळेस मी सांगेल. पण एक शेवटी पारिवारिक संबंध पण मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते पण तितकाच रिस्पेक्ट देतात.
आणि साधारण उद्धवसाहेब फार मोठे महाराष्ट्राचे नेते पण आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलो आहे आणि एक आपुलकीच्या नात्याने ते माझ्या कानात खूप महत्त्वाचे शब्द बोलले, जे शब्द मी आपल्या चॅनलसमोर सांगू शकत नाही. कानातलं मनातच ठेवणार आहे. मनातच ठेवणार आहे चिरकाल, ते बाहेर प्रकट करू द्यायचं नाही. चाणक्य सांगतो, ईसाप नीती सांगते आणि आणखी थिरी सांगतात की कानातल्या गोष्टी इतकंच काय, बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की मनातलं इंगित कोणाला सांगू नये, असं बुधभूषणमध्ये आहे. त्याच्यामुळे मी मनातलं इंगित न सांगणारा व्यक्ती आहे. 2024 अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि तो दिवस लवकर यावा की मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तो आपल्या आयुष्यातला, आपल्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस असेल, असं आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलं आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.